नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटात तेजी होती। त्यानंतर मात्र दिवसभर कामकाज जसे पुढे जाईल तसे घसरण वाढतच होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 729 पॉईंटने घसरून 72,288 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 182 पॉईंटने घसरून 23,487 वर बंद झालेला आहे। सलग 7 दिवसाच्या तेजीनंतर आज घसरण दिसून आलेली आहे। BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 0.05% वर आहे। बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे। BSE ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.52% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.67% आणि BSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.45% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इंडसइंड बँक 2.86%, ट्रेंड 2.64%, HCL टेक्नॉलॉजी 0.52%, हीरो मोटोकॉर्प 0.50% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: NTPC 3.35%, टेक महिंद्रा 2.69%, सिप्ला 2.32%, बजाज फायनान्स 2.22% अशी घसरण आहे। अमेरिकेतील टेरिफ संदर्भात येत असलेल्या बातम्यांमुळे तसेच आज प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आलेली आहे। FIIने 2,241 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 696 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। रुपयामध्ये 11 पैशांची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 85.65 रुपये प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।